नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. वर्षाच्या सुरुवातीलाच एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे आणि 1000 कोटींचा हा घोटाळा गेलेला आहे आणि यामध्ये अनेक गोरगरीब सर्वसामान्य परिवारातील लोकांची गुंतवणूक यामध्ये अडकली आहे. जवळजवळ 1000 कोटींचा हा घोटाळा बोलला जात आहे. टोरेस नावाचं कंपनी यामध्ये त्याने हा घोटाळा करून पसार झालेत. ज्यावेळेस नवीन वर्ष सुरू झाले त्यावेळेस ज्या ज्या ठिकाणी शाखा होत्या, खास करून मुंबई, ठाणे, काही भागांमध्ये ज्या मोठ्या सिटी आहेत त्या भागांमध्ये टोरेस नावाच्या कंपनीने आपल्या शाखा सुरू केल्या होत्या आणि या शाखेमधून अनेक गोरगरिबांना तसंच एक आमिष दाखवून जास्तीचा परतावा मिळेल याचा हमी देऊन त्यांची फसवणूक केली आहे. यामध्ये खास करून जे सर्वसामान्य रोजचं जे कलेक्शन करायचे, रोज आपला व्यवहार करायचे ते यामध्ये अडकले गेले आणि यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा जवळजवळ खास करून ह्या भागात मुंबई, ठाणे, पुणे ह्या भागातील जवळजवळ 1 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. टोरेस कंपनी जर ज्वेलर्स म्हणून हे होते आणि हिरा द्यायचं त्यांचं एक काम होतं आणि या संदर्भातलं अनेक जणांना ते लालच देऊन म्हणजे जास्तीचा परतावा जशी तुम्ही गुंतवणूक कराल तशा पद्धतीचं तुम्हाला रिटर्न मिळेल. यामध्ये 4% ते 11% पर्यंत परतावा मिळतील अशी एक पद्धत ती होती. सुरुवातीला या शाखांमध्ये अनेक गुंतवणूकदारांना जोडण्यात आलं आणि एक आमिष देण्यात आलं. एक बॅग दिली जात होती आणि या बॅगेमध्ये वेगवेगळे किट होते. 2000 रुपयाचं वाउचर असतील किंवा एक हिऱ्याची अंगठी होती, ती मात्र नंतर डुप्लिकेट निघाली, हा भाग वेगळा. तसंच काही अंगठ्यासुद्धा ज्या होत्या त्या पितळेच्या निघाल्या, त्या डुप्लिकेट निघाल्या. ज्यावेळेस हे सगळं समोर आल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांची आपली फसवणूक झाली असं कळल्यानंतर अनेक जणांनी या पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रारी केल्या आणि त्यानंतर याचं बिंग फुटलं. जर बघायला गेलं तर काही गुंतवणूकदार असे आहेत की त्यांनी कोट्यवधी रुपये जे आहेत ह्या टोरेस नावाच्या कंपनीमध्ये गुंतवलेले आणि यामध्ये एक किट दिलं जातं आणि किटच्या मार्फतच गुंतवणूकदारांना जोडलं जात होतं. यामध्ये चेन पद्धत होती, एक पिरॅमिड पद्धत होती आणि पिरॅमिडच्या पद्धतीने जो पहिल्यांदा गुंतवणूक करेल आणि इतर आपल्या साथीदारांना म्हणजे एक करत वेगवेगळ्या पद्धतीने चेन पद्धतीने ही गुंतवणूक केली जात होती आणि जो पहिला गुंतवणूकदार असेल त्यांना सर्वाधिक परतावा मिळत होता. 20% पर्यंत परतावा जात होता. जसे तुम्हाला प्रत्येक आठवड्याला पैसेसुद्धा मिळत होते. सुरुवातीला अनेक जणांना बऱ्यापैकी पैसे मिळाले आणि याच आमिषाला बळी पडले आणि त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान जे आहेत ते आता झालेलं आहे. आणि यामध्ये आता समोर अशी माहिती येते की एका भाजी विक्रेत्याने सुद्धा जवळजवळ 3 ते 2 कोटी रुपये गुंतवलेले आहेत असे समोर येते. एकंदरीत आपण जर बघितलं सर्वसामान्य कुटुंब जे आहेत, आपण कुठे रिक्षासुद्धा करताना आपण 4दा विचार करतो, कुठे पायी चालतो, कुठे लोकलचा प्रवास न करता आपण AC लोकल न करता एक सर्वसामान्य आपण जनरल लोकलमध्ये जात असतो आणि आपले छोटे छोटे असे पैसे आपण वाचत असतो आणि तो कुठेतरी आपल्या भविष्यासाठी कामात येईल आणि ह्या भविष्याच्या कामासाठी आपण दुसरीकडे गुंतवणूक करतो आपण. मात्र असं न करता अनेक जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी ह्या लालचमध्ये म्हणजे जास्तीचा पैसा मिळेल याच्यामुळे ह्या टोरेस कंपनीमध्ये पैसे गुंतवले आणि त्यांचा मोठा भ्रमनिरास झाला. आपण जर बघितलं की ही संपूर्ण हा कालपासून खूप मोठ्या प्रमाणात जी चर्चा झाली. सध्या या कंपनीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जवळजवळ 5 आरोपी म्हटलं जातं, मात्र यातले 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे ही कंपनी जरी टोरेस नावाची कंपनी जरी असली तरी मूळ जी कंपनी दुसरी जे आहे असं समोर येतं, त्याचं हेरेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अशा प्रकारचं नाव समोर येतं आहे. आणि रशिया, उझबेकिस्तान आणि युक्रेनशी या संदर्भातलं तार जी आहेत हे आरोपी तिथले आहेत, म्हणजे आंतरराष्ट्रीय आरोपी आहेत. त्यांच्यावर लुकआउटसुद्धा जारी करण्यात आलेलं आहे. आणि यामुळे आरोपी कोण आहे, समजा ह्या टोरेस कंपनीने ज्यावेळेस ह्या शाखा ओपन केल्या, ह्या शाखा ओपन करत असताना भारतातीलच अनेक म्हणजे मुंबईतील काही लोकांनी मदत केली. नेमकी ते कोण लोक आहेत, या संदर्भात कोण जोडलेलं आहेत, ती चेन कशी आहे, त्याचा प्रमुख कोण आहे आणि कशाप्रकारे याचं मार्केटिंग चालायचं, या प्रकारचं पोलीस आता चौकशी करते. पण मात्र अनेक गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये अनेक जण देशोधडीला सुद्धा लागले आहेत. आपला जो रोजचा पैसा जो आपण बचत करत होतो तो नॅशनल म्हणजे राष्ट्रीय बँकांमध्ये न करता अशा ज्या कमी वेळात जास्त परतावा देण्याच्या आमिषापोटी अनेक ग्राहक म्हणजे अनेक गुंतवणूकदारांनी आपले लाखो रुपये गुंतवलेले आहेत आणि आता त्यांची जी जमापुंजी आहे ती पूर्णपणे डबघाईस गेलेली आहे. या संदर्भातलं सगळे आरोपी जे आहेत
ते विदेशातील आहेत असं बोललं जातं आहे. पण मात्र आता त्यापैकी 3 आरोपींना अटक करण्यात आलं आहे. त्यांच्या संदर्भात चौकशी सुरू आहे. या संदर्भात नेमकं गुंतवणूकदारांना पैसे मिळतील का? हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. सरकार याकडे नेमकं कसं बघतंय? ही कंपनी नेमकी कशी आली? याच्या मागचं ओनर कोण आहे? या सगळं संपूर्ण याचा मध्यस्थी कोण आहे? या संपूर्ण याचा पोलीस चौकशी करत आहे. पण मात्र कुठेही नागरिकांनी नेहमी आपण असं म्हणतो गुंतवणूकदारांनी खूप चोखंदळपणे गुंतवणूक केली पाहिजे. राष्ट्रीय बँकाकडून व्याज जरी कमी देत असले तर मात्र आपला पैसा हा सुरक्षित असतो. मात्र थोड्याशा आणि जास्तीच्या आपण आमिषापोटी मात्र आपलं खूप मोठं नुकसान करून घेतो. त्याच प्रकारचं जे टोरेस कंपनी जे आहेत त्यांनी अनेक गुंतवणूकदारांचे पैसे जे गुंतवले होते ते आता डबघाईस गेलेले आहेत. यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील लोक होते. त्याच्यामुळे त्याचं नुकसान जे आहे ह्या लोकांचं खूप मोठं झालं आहे. आता या संदर्भात पोलीस चौकशी करेल. मात्र हा पैसा परत मिळेल का याचं आत्ताच सांगणं खूप मोठं मुश्किल आहे. पण मात्र अनेक गुंतवणूकदारांचे पैसे आपले आता गमावे लागलेत. आता पुढचं सरकार नेमकं कसं नियोजन करतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.